ओके, गुड इव्हनिंग. सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. सर. गुड इव्हनिंग. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास पाठवलेला नव्हता. याच्यामध्ये आयुष शिंदे, त्यानंतर आयुषनं पाठवलाय मला वाटतंय. हा, आशिषनं नाही पाठवला. आणि मयुरी शिंदेनं सुद्धा अभ्यास पाठवलेला नाही. सर तरी मी जॉईन करून काल रेंजच येत नव्हती. मी थोड्या वेळ पण रेंजच येत नव्हती, त्यामुळे लय उशीर ट्राय केला पण हीच होत नव्हतं लेक्चरला. बर बर बरं, मग व्हिडिओ पाहिलास का तुम्ही पाठवलेला? अरे, युट्यूबचा व्हिडिओ पाहिलास का? तासाला नव्हता म्हटल्यावर. नाही सर. का? दिवसभरात कधी व्हिडिओ पाहता आला असता की तुला? बर, आता लक्ष द्या. मी एक जॉमेट्री ॲप्स डाउनलोड केलेला आहे. सर्वांना दिसतंय का रे? हो सर, दिसतंय. हो हा. सर. आता मी एक आकृती काढतोय बघा. इथं सेगमेंट तुम्हाला दिसतंय का रे? टूल सेगमेंट. हो सर. सेगमेंट म्हणजे रेषाखंड. मी सेगमेंट या टूलवर थंब करतो आणि व्हाईट जो आपली स्क्रीन आहे त्याच्यावर 2 ठिकाणी टच करून मी AB हा सेगमेंट काढलेला आहे. बघा, मी एक विशिष्ट प्रकारचा चौकोन काढतोय. आता मला A बिंदूपाशी 90 अंशाचा कोन होईल असा किरण काढायचा आहे किंवा रेषाखंड काढायचा आहे. मोर बटणावर क्लिक करतो आणि मला 90 अंशाचा कोन होईल असा किरण काढण्यासाठी कोणतं टूल घेता येईल पहा. याच्यामध्ये अँगल विथ गिवन साइज हे टूल घेतो पहा. अँगल विथ गिवन साइज. त्यानंतर B वर क्लिक करतो, पुन्हा A वर क्लिक करतो. आता मला विचारलेलं आहे तुम्हाला किती अंशाचा कोन काढायचा आहे. आता मी पहिलं 45 अंश डिलीट करतो आणि 90 टाईप करतो. आणि मला काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन तेच सिलेक्ट केलेलं आहे. ओके बटन दाबतो. बघा, वर B डॅश हा बिंदू आला का? दिसतोय का B डॅश बिंदू? अरे, तुम्हाला B डॅश बिंदू दिसतोय का वर? हॅलो सर, स्क्रीन लय छोटी झाली तुमची सर. स्क्रीन छोटी झाली का? कोपऱ्यातच गेली. हा, कोपऱ्यातच गेली. हा, मग आली. दिसत नाही तुम्हाला? दिसतंय आता. आलं. हा, आता पुन्हा सेगमेंट टूल घेतो. पहिल्यांदा A वर क्लिक करतो, पुन्हा B डॅश वर करतो. म्हणजे या ठिकाणी AB डॅश हा सेगमेंट तयार झाला. पुन्हा B या बिंदूपाशी 90 अंशाचा कोन होईल असं मला किरण काढायचं. पुन्हा अँगल विथ गिवन साइज घेतो, B वर क्लिक करतो. नाही, अगोदर A वर करतो. थांबा एकच मिनिट. अगोदर A वर करतो, नंतर B वर करतो. पुन्हा तिथं 90 सिलेक्ट करतो. आता इथं क्लॉकवाईज डायरेक्शन घेतो. हा, पुन्हा सेगमेंट टूलच्या सहाय्यानं B आणि A डॅश जोडतो. पुन्हा B डॅश A डॅश जोडतो. आता वरचं 2 अँगल मी सर, मोजतो. नाही. स्क्रीन दिसत नाही का? बघा, तो पण काटकोन आला. आणि दिसली. मला सांगा, चारही कोण किती अंश झालं रे? 90 अंशाचं. मग ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला कोणता चौकोन म्हणतात? कोण सांगेल? ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात. हा काटकोन आहे, हा पण काटकोन आहे, हा काटकोन, हा काटकोन.
चारही कोण काटकोन असल्यानंतर त्या चौकोनाला कोणता चौकोन म्हणतात सांगा? माहित आहे का तुम्हाला? काय लिहिलंय स्क्रीनवर सांगा मी? अरे मी स्क्रीनवर काय लिहिलंय दिसलं का तुम्हाला का नाही दिसत? RECTANGLE रेक्टेंगल. रेक्टेंगलला आपण काय म्हणतो? आयत असं म्हणतो. ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणतात? आयत म्हणतात. समजलं सर्वांना आयताची व्याख्या? हो सर. कोण सांगेल व्याख्या आयताची? मराठीमध्ये सांगा. गौरी सांग. कशाची सर? आयत. ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत म्हणतात. माझा आवाज तुम्हाला आला का रे? हो सर. हो सर. हा मग सांगा ना व्याख्या. मी सांगितलेलीच पुन्हा रिपीट सांगा. या चौकोनाच्या कोण समान लांबीचे असतात त्याला. अरे कोण समान लांबीचे असतात का? बाजू समान लांबीच्या का कोणाला पण समान लांबी म्हणतोय? समान मापाचे म्हणायचं किंवा मी विचार सांगितलंय काय? ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन, काटकोन म्हणजे 90 अंशाचे, ज्या चौकोनाचे सर्व कोन 90 अंशाचे असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? आयत. आयत. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत म्हणतात. बरोबर. आता इंग्रजीत व्याख्या बघा. इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, अँगल्स म्हणजे कोन, आणि राईट अँगल्स म्हणजे काटकोन. इफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स इट इज कॉल्ड अ रेक्टँगल. जर दिलेल्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतील तर त्या चौकोनाला आयत म्हणतात. आता आपल्याला माहित आहे कुठल्याही चौकोनाची आकृती काढण्यासाठी चौकोनाचे आपल्याला किती घटक माहित असावे लागतात रे? काल सांगितलं होतं 10 घटकापैकी त्याच्या निम्मे. मग 10च्या निम्मे किती? 5. जर आपणास 10 पैकी 5 घटक माहित असतील तर आपण त्या चौकोनाची रचना करू शकतो. आता आयत काढण्यासाठी चालू केलाय का हो नाही अजून. सर? मग तुम्ही आकृती ह्याच्यावरच काढणार आहात का? नाही, नंतर मी घेणार आहे की आपल्या व्हाईट बोर्डवर. हा सर आता स्क्रीन मी दिसत तुम्हाला नाही. स्क्रीनच दिसत नाही का? बर, हे मी घालवतो आता. बघा मी आता हाताने काढतो. ऍक्युरेट येणार नाही आता मगाची सारखी. हो का? हा कोन 90, हा कोन 90, हा 90 आणि हा 90. या चौकोनाला समजा मी ABCD असं नाव दिलं. आता दिसतंय का सर्वांना? हो सर, दिसतंय. हो सर. हा. आता मराठीत व्याख्या सांगा. आयत म्हणजे काय? ज्या चौकोनाचे चारही कोन 90
90 अंश मापाचे असतात. ज्या 90 अंश चौकोनाचे मापाच्या सर्व कोन चौकोनाला काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणतात? आयत म्हणतात. आई आणि हीच व्याख्या इंग्रजीत कशी सांगता येईल? If all angles of a quadrilateral are right angles, it is called a rectangle. जर दिलेल्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतील तर त्या चौकोनाला आयत म्हणतात. मग आता आयताचं गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का रे? आयताची AB बाजू आणि आयताची DC बाजू समान लांबीची असते आणि आयताची BC बाजू आणि आयताची AD बाजू समान. म्हणजे आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. झाले का काही तुम्हाला? आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. हो सर झालंय समोरासमोर झालंय ना? मग आता तुम्हाला आयताच्या जर लगतच्या दोन बाजू दिल्या तर तुम्ही आयताची रचना करू शकता का? आयताच्या जर दोन लगतच्या बाजू दिल्या तर तुम्ही आयताची रचना करू शकता का? समजा तुम्हाला सर दिलं, दोनच दिल्या कसं करणार? समजा AB 3 सेमी दिलं आणि BC दिलं 5 सेमी आणि तुम्हाला सांगितलं कन्स्ट्रक्ट म्हणजे रचना करा क्वाड्रिलॅटरल ABC. काढू शकता? फक्त दोनच घटक दिलेले आहेत. तुम्हाला काल सर सांगितलं कसं चौकोन रचना करण्यासाठी चौकोनाचं कमीत कमी 5 घटक आपणास माहित असावे लागतात. पण तुम्हाला तर दोनच दिलेले आहेत, मग आयत काढू शकता का? अरे ही बाजू जर 3 असेल तर आयताच्या गुणधर्मानुसार ही बाजू सुद्धा 3 येणार. ही बाजू जर 5 दिली असेल तर आयताच्या गुणधर्मानुसार ही बाजू सुद्धा 5 येणार. आणि आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. हा 90, हा 90, हा 90, हा 90. म्हणजे तुम्हाला आयताचं 2 घटक दिलं की इतर 2 घटक माहीत झालं आणि 4 कोन तर अगोदरच तुम्हाला माहित आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 8 घटक माहित आहेत. मग आता मला सांगा 8 घटक माहित असल्यावर आयताची रचना करायला काय अडचण येणार आहे? म्हणजे आयताचं केवळ 2 लगतच्या बाजू दिल्या तरी सुद्धा आपण आयताची रचना करू शकतो. समजलं का? कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. एक हो, बाजू 3 असेल तर त्याच्या समोरची बाजू आपण 3 घेऊ शकतो. एक बाजू 5 असेल तर त्याच्या समोरची बाजू 5 घेऊ शकतो. म्हणजे 2 घटकावरून अजून 2 घटक माहीत झालं. म्हणजे 4 घटक माहीत झालं. आणि आयताचं सर्व कोन काटकोन असतात ते 4 घटक. म्हणजे आपल्याला जवळजवळ 8 घटक माहित आहे. म्हणून आपण केवळ आयताचं 2 घटक जरी दिलं, 2 लगतच्या बाजू दिल्या तरी सुद्धा त्या प्रकारच्या आयताची आपण काय करू शकतो? रचना करू शकतो. समजलं? हो सर हो सर हो सर. हा, आता बघा एक कन्स्ट्रक्ट रेक्टँगल, एक आयत काढतो मी. आता कच्चीच आकृती काढतो बरं का. आता आपली 4 तारखेपासूनच शाळा चालू होणार आहे, त्यावेळेस मग काही अडचणी येणार नाही. ऑफलाईनच आपण शाळेतच मुलं बोलवणार आहोत. 1-2-3 दिवस फक्त आता ऑनलाईन तास चालतील. कन्स्ट्रक्ट अ रेक्टँगल PQRS. PQRS हा काय काढलेला आहे? आयत काढलेला आहे. आता आयत म्हणल्यावर प्रत्येक कोन किती अंशाचा असणार आहे? 90 असणार, बरोबर ना? बाय टेकिंग 2 कन्व्हिनियंट ऍडजसंट साइड्स. म्हणजे 2 सोयीस्कर लगतच्या बाजू घेऊन तुम्हाला आयत PQRS काढायचा आहे. आपण असं समजूया ही बाजू 4 सेमी आहे असं समजूया आणि ही बाजू 3 सेमी समजूया. नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स हॅज T. म्हणजे आयताचं 2 कर्ण काढायचं आहेत
आणि कर्णाच्या छेदनबिंदूला नाव काय द्यायचं आहे, तर टी नाव द्यायचं आहे. आता मी हा पी आर एक कर्ण जॉईन करतो आणि दुसरा हा क्यू एस हा कर्ण, आणि या कर्णाच्या छेदनबिंदूला नाव दिलं टी. युजिंग डिवायडर अँड रुलर, म्हणजे पट्टीच्या साह्यानं आपण काय करायचं आहे, मेजर द फॉलोइंग लेन्स, खालील लांबी मोजायची आहे. आता पहिलं काय विचारलं, तुमच्याकडे पुस्तक आहे का रे? पाठ नंबर 44 वर बघा, पहिली ऍक्टिव्हिटी आहे. हो त्यात सर. 1 नंबरला काय लिहिलेलं आहे, लेंथ ऑफ ऑपोजिट साइड्स क्यू आर अँड पी एस, म्हणजे क्यू आर आणि पी एस यांची लांबी मोजायची आहे. आता आपण क्यू आर किती काढलेला आहे रे, 4 सेमी. आता तुम्ही पट्टीच्या साह्यानं जर पी एस मोजलं तर ते किती भरणार सांगा, 4 सेमीच भरणार आहे. बरोबर ना? अरे बरोबर का? हो सर. आता दुसरं बघा, लेंथ ऑफ सेगमेंट पी क्यू, जर पी क्यू 3 सेमी असेल तर पी क्यू च्या समोरची बाजू तुम्हाला एस आर मोजायची सांगितलेली आहे. मग एस आर किती असेल सांगा, 3 सेमी असत. 3 सेमी असेल. बरोबर. मग या दोघांवरून आपण कोणता गुणधर्म तयार करू शकतो रे? हे समान आहे, हे समान आहे, म्हणजे आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. कोणता गुणधर्म तयार केला? आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. कोण सांगेल गुणधर्म? ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. पुस्तकामध्ये आहे बघा, डॉट आणि पुढं प्रॉपर्टी लिहिलेली आहे. समजले का सगळ्यांना पहिली प्रॉपर्टी? हो सर. हा. आता तिसरं बघा, लेंथ ऑफ डायगोनल पी आर अँड क्यू एस, म्हणजे पी आर ची लांबी मोजायला सांगितलेली आहे आणि क्यू एस ची लांबी मोजायला सांगितलेली आहे. मला सांगा, पी आर मोजल्यानंतर किती येईल रे? बघू कोणाच्या लक्षात येते. हा जो कर्ण आहे तो किती येईल? 4 सेमी का? पी आर 4 कसं रे? पी आर हा कर्ण आहे ना, आणि कर्ण त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठी भुजा असते. मग आता पी क्यू आर हा जर त्रिकोण विचारात घेतला तर पी क्यू 3 सेमी आहे, क्यू आर 4 सेमी आहे, मग 3 आणि 4 पेक्षा मोठं पी आर येणार ना. तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत झालाय का रे, किंवा पायथागोरसची त्रिकुट? नाही सर. काटकोन त्रिकोण आहे बघा की, पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे का नाही? मग 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकुट असतं. म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजू 3 आणि 4 असल्या का नाही की कर्ण 5 असतो. म्हणून पी आर हा किती येणार? 5. आणि क्यू एस हा कर्ण सुद्धा पुस्तकातलं पण 5च येतंय. मी मोपला आता. 5 येणार. हा. म्हणजे या ठिकाणी पी आर आणि क्यू एस कसं आहे? समान. पी आर हा आयताचा एक कर्ण आहे आणि क्यू एस हा दुसरा कर्ण आहे. म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. कोणता गुणधर्म आपण या ठिकाणी सिद्ध केला? आयताचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण समान लांबीचे असतात. पहिल्या दोघांवरनं कोणता गुणधर्म तयार केला रे? ह्या दोघांवरनं
कोण सांगेल? आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आणि याच्यावरून काय सिद्ध केलं आपण? आयताचे कर्ण काय असतात? एकरूप असतात. आयताचे कर्ण समान लांबीचे असतात. समजलं का हे? हो सर. हो सर. ओके. त्यानंतर चौथं वाक्य वाचा. लेंथ ऑफ सेगमेंट पीटी, म्हणजे पीटीची लांबी मोजायची आहे. त्यानंतर टीआर ची लांबी मोजायची आहे. आता मला सांगा पीटी किती असेल रे? पीटी बघू कोण सांगते. सर पीटी का? हा, पीटीची लांबी किती असेल? पीटी म्हणजे हा अर्धा कर्ण आहे. पूर्ण कर्ण किती होता रे? पूर्ण कर्ण मगाशी आपण काढला होता 5 5 सेमी होता सर. 5. मग पीटी त्याच्या निम्म असणार. 5च्या निम्म किती मग? 2.5. 2.5 सेमी. 2.5 आणि सेमी. टीआर सुद्धा किती असेल? 2.5 2.5 सेमी सेमी. असेल. त्यानंतर विचारलेलं आहे विच आर पार्ट्स ऑफ डायगोनल पीआर. हा, पीटी आणि टीआर हे कर्ण पीआर चे 2 भाग आहेत. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं? तर कर्ण दुभागला. कर्णाचं 2 काय झालं? समान भाग झालं. 2.5 सेमी लांबीचं. आणि असंच बघा 5वं एक विचारलेलं आहे. लेंथ ऑफ सेगमेंट क्यूटी. क्यूटी ची लांबी मोजायची आहे. आणि टीएस ची लांबी मोजायची आहे. सांगा क्यूटी सर किती त्याची असेल पण रे? 2.5 असणार की. बरोबर, क्यूटी सुद्धा किती असेल? 2.5 असेल. आणि टीएस 2.5. सुद्धा 2.5 असेल. म्हणजे हे 2.5 आलं पहा. पुन्हा हे सुद्धा 2.5 आलं. हे सुद्धा 2.5 आणि हे सुद्धा 2.5. म्हणजे कर्णाचं 2 समान भागात विभाजन झालं. त्यालाच आपण मराठीत म्हणतो कर्ण दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल बायसेक्ट इच अदर. काय सांगितलं? डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल बायसेक्ट इच अदर. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता पुस्तकाचं पान मी ओपन करतो. व्याख्या आणि गुणधर्म आपण जे पाहिलं ते पुन्हा एकदा मी समजावून सांगतो. हा बघा, रेक्टेंगलला काय म्हणायचं मराठीमध्ये सांगा आता? आयत. आयत. आता आयताची व्याख्या वाचा. If all sides and all angles of अरे साइड शब्दच नाही त्यात. साइड शब्द कुठून आणला तुम्ही? सर हाय की सॉरी सर दुसरं वाचते. अरे मी स्क्रीन दाखवतोय ते पहा, पान नंबर 43. आयताची व्याख्या विचारली. व्याख्या सांगताना कोणाचा फक्त विचार करायचा? ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत म्हणतात. मगाशी सांगितलेलं आहे. इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स इट इज कॉल्ड अ रेक्टँगल. कोण वाचते व्याख्या? All angles of a quadrilateral are right angles. It is called a क्वाड्रिलॅटरल म्हण पुन्हा गौरी. क्वाड्रिलॅटरल शब्द चुकतोय तुझा. quadrilateral. क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल हा. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. If हा, all पुन्हा वाच. angles of a quadrilateral are right angles, it is called a rectangle.
रेक्टँगल. 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 ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत म्हणतात. समजलं का सगळ्यांना आयताची व्याख्या? हो सर. हा, आता आपण आयताचं मगाशी सिद्ध केलेलं गुणधर्म पुन्हा एकदा पाहूया. हा, आता हा गुणधर्म सांगा. पहिला गुणधर्म आहे हा, हिरव्या पेनानं मी रेषा ओढलेली आहे त्याच्या खाली. कोण वाचेल? Opposite sides of a rectangle are congruent. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आहे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताचे कर्ण एकरूप असतात. आणि तिसरा गुणधर्म डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. कोण वाचेल तिन्ही गुणधर्म? हा पहिला. ऑपोजिट साइड दुसरा. ऑपोजिट साइड ऑफ अ राइट angle are congruent. रेक्टँगल, राईट अँगल नाही म्हणायचं, रेक्टँगल. हा, दुसरा वाच गुणधर्म. Diagonals of rectangle are congruent. तिसरा गुणधर्म. Diagonals of a rectangle basket बास्केट other. नाही, बायसेक्ट. सर लाईट गेली इथं नीट दिसत नाही काय. होय, बर बर, असू दे, काय हरकत नाही. बर, आता ऋतुजा बोराटे वाचते बघा. ऋतुजा वाच ग. हे 3 गुणधर्म वाच. ऋतुजा प्रवीण बोराटे. Opposite side of rectangle congruent. आर कॉन्ग्रुएंट. हा, सेकंड प्रॉपर्टी. डायगोनल्स. Rectangle are congruent. Diagonals of a rectangle are congruent. कॉन्ग्रुएंट. हा, आणि तिसरी. ऋतुजा. Diagonals of a rectangle bisect each other. बघा, सोपं आहे. पहिली प्रॉपर्टी बाजूशी रिलेटेड आहे आणि दुसऱ्या 2 प्रॉपर्टी कर्णाशी रिलेटेड आहेत. म्हणजे आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. समजलं का सगळ्यांना तिन्ही गुणधर्म? हो सर. ओके, आता आपण चौकोनाचा पुढचा प्रकार पाहूया. स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय रे? चौरस. चौरस. आता चौरसाची व्याख्या पहा. इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड अ स्क्वेअर. जर चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतील तर त्या चौकोनाला चौरस म्हणतात. अगोदर मला च्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात. बोला.
काय सर आवाज आला नाही तुमचा. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात. सांगा व्याख्या. ज्या चौकोनाच्या बाजू सारख्या असतात त्या फक्त बाजू नाही, बाजू आणि कोन. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात त्या प्रकारच्या चौकोनाला चौरस म्हणतात. बोला आता. बाकीचे विद्यार्थी काय बोलतच नाहीत. किती मला वाटते. आशिष, माझा आवाज येतोय का रे तुला? आशिष, आशिष, आयुष येतोय का? आयुष आवाज? वैष्णवीनं अजून एक पण प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. वैष्णवी शिंदे. हा, आता इंग्रजी व्याख्या कोण वाचेल ही? अरे वाचन करा येतं ना तुम्हाला? हॅलो, नाही तुमचा काय. आवाज येत नाही माझा? हॅलो. हा, येतोय का आवाज? हा सर येतोय. आता काय म्हणाला तुम्ही? हा, व्याख्या वाचा ना. ही व्याख्या वाचा. स्क्रीनवर दिसते बघा. If all side and all angles of quadrilateral are congruent, it is called a square. बरोबर. आता हीच व्याख्या मराठीत सांग गौरी. मराठीत सांग ना हीच व्याख्या. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात त्या चौकोनाला काय म्हणतात? चौरस म्हणतात. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू व सर्व कोन एकसारखे असतात त्या प्रकाराला त्या चौकोनाला चौरस म्हणतात. आता बघा. ड्रॉ अ स्क्वेअर ऑफ कन्व्हिनियंट लेंथ ऑफ साइड. म्हणजे सोयीस्कर लांबी ची बाजू घेऊन तुम्हाला चौरस काढायला सांगितलेलं आहे. आता मी एक चौरस काढतो पहा. ह्या चौरसाला समजा मी ABCD नाव दिलेलं आहे. सर्वांना काढलेला चौरस दिसतोय का? हो सर. हा. नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल हॅज E. म्हणजे हा एक कर्ण काढतो आणि हा दुसरा कर्ण काढतो आणि या कर्णाच्या छेदनबिंदूला आपण E असं नाव देऊया. युजिंग द ॲपॅरेटस इन अ कंपास बॉक्स. कंपास बॉक्स मधील साहित्याचा उपयोग करून मेजर द फॉलोइंग लेन्स. खालील लांबी मोजायच्या आहेत. आता पहिलं काय लिहिले वाचा. लेंथ ऑफ डायगोनल AC अँड डायगोनल BD. म्हणजे लेंथ AC या कर्णाची लांबी विचारलेली आहे आणि BD या दुसऱ्या कर्णाची लांबी विचारलेली आहे.
आता समजा एसी या कर्णाची लांबी एक आपण अंदाजे घेऊया 32 16 गुणिले 2 4 वर्गमुळात 2 घेतली. आता 4 वर्गमुळात 2 ची किंमत अंदाजे वर्गमुळात 2 ची किंमत अंदाजे 1.41 असते. मग 4 एके 4 चौक 16 चा 1 5.6 घेतो अंदाजे. किती घेतो 5.6. बघा एसी ची लांबी मी मोजली 5.6 भरली. मला सांगा बीडी ची लांबी किती असेल रे? एवढीच असणार. म्हणजे चौरसाचे दोन कर्ण आपल्याला दिसत आहेत इथं, एसी आणि बीडी. मग एसी कर्णाची लांबी 5.6 सेमी आहे आणि बीडी या कर्णाची लांबी सुद्धा किती आहे 5.6 सेमी आहे. मग याच्यावरून कोणता गुणधर्म आपण सिद्ध करू शकतो रे? कोण सांगल? लेंथ एसी बरोबर लेंथ बीडी. जो गुणधर्म आपण आयताचा म्हणून सुद्धा पाहिलेला आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. तसंच चौरसाचे कर्ण सुद्धा एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. चौरसाचे कर्ण सुद्धा काय असतात? एकरूप असतात. समजलं का? हो सर. आता दुसरं, लेंथ ऑफ टू पार्ट्स ऑफ इच डायगोनल मेड बाय पॉइंट ई. ई या छेदनबिंदूमुळे कर्णाचं झालेलं भाग म्हणजे एई किती असेल सांगा मला. एई ईसी किती असेल? कोण सांगते मला एई किती असेल रे? हा भाग पूर्ण कर्ण 5.6 आहे ना, मग त्याचा निम्मा भाग ए असणार. मग 5.6 च्या निम्मा किती असणार? 2.8 आणि ईसी सुद्धा असणार 2.8. म्हणजे या ठिकाणी कर्णाचं बघा समान दोन भाग झालं, एई आणि ईसी. म्हणजे कर्ण दुभागलं. थोडक्यात कर्ण काय झालं? दुभागलं. जसं एसी कर्णाचं दोन समान भाग झालं तसं बीई ची किंमत किती असेल सांगा? बीई ची आणि ईडी ची किती असेल? सर बी ची 2.8 सेमी असेल आणि ईडी ची पण 2.8 सेमीच असेल. बरोबर, दोघांची 2.8. म्हणजे बीई बरोबर ईडी असणार आहे. मग याच्यावरून आपण कोणता गुणधर्म तयार करू शकतो रे? कर्ण दुभागतात. कुणाचे? चौरसाचे. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट इच अदर. चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. समजला का सगळ्यांना दुसरा गुणधर्म? हो सर. हो सर. ओके. आता पुढं बघा, चौथं तिसरं वाक्य वाचा. काय आहे तिसरं? ऑल द अँगल्स मेड ऍट द पॉइंट ई. ई बिंदूपाशी तयार होणारे सर्व कोन मोजायचे आहेत. पहिल्यांदा हा कोन मोजा, AEB. आता कोन मोजण्यासाठी कोणतं ऍप्स वापरणार आहे तुम्ही? कंपास पेटीतलं कोणतं उपकरण वापरणार कोन मापक कोन मोजण्यासाठी?
अरे कोण कोणत्या उपकरणाच्या सहाय्यानं मोजतात? त्याला आपण काय म्हणतो मराठीत? कोनमापक. आणि कोनमापकालाच इंग्रजीमध्ये प्रोट्रॅक्टर म्हणतात. काय म्हणतात? प्रोट्रॅक्टर. मग AUV जर कोन मोजला तर तो 90 येतोय. किती येतोय? 90. पुन्हा हा 2 नंबरचा मोजूया आपण BEC. तर तो सुद्धा 90च येणार. त्यानंतर 3 नंबरचा हा मोजूया CED. हा सुद्धा 90च येतोय पा. आणि 4 नंबरचा हा AED. हा सुद्धा 90च येतोय. म्हणजे कर्ण परस्परांना ज्या बिंदूपाशी छेदतात त्या बिंदूपाशी तयार होणारे चारही कोन 90 अंश मापाचे आहेत. म्हणजेच चौरसाचे कर्ण एकमेकांना लंब असतात. कोणता गुणधर्म झाला? चौरसाचे कर्ण परस्परांना लंब असतात. 90 अंशाचं कोन करतात म्हणजेच ते कर्ण परस्परांना लंब असतात. समजला का तिसरा गुणधर्म सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता एक शेवटचा गुणधर्म घेऊया आणि बस करूया. बघा चौथं काय वाक्य आहे? पार्ट्स ऑफ each angle of the square made by each diagonal. म्हणजे प्रत्येक कर्णानं चौरसाच्या प्रत्येक कोनाचे केलेले भाग. म्हणजे आपण जर ADB कोन मोजला तर तो किती अंश भरेल कोण सांगेल मला? ADB म्हणजे हा पूर्ण ADC 90 आहे. त्याच्या निम्मा असेल म्हणजे किती अंश असेल? 90च्या निम्मा 45 अंश असेल. आणि त्याच्या लगतचा 45 कोन अंश. CBB हा सुद्धा किती असेल? 45 अंश असेल. म्हणजे हा जो BD कर्ण आहे तो या कोणाला काय करतो? दुभागतो. हा कर्ण त्याच्या समोरच्या कोणाला दुभागतो. डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. चौरसाचा कर्ण सम्मुख बाजूला दुभागतो. मग हा ABD सुद्धा 45 असेल बरं का. आणि हा CBD सुद्धा 45 असेल. किंवा या कर्णाच्या बाबतीत जर विचार केला तर हा 45 असेल, हा 45 असेल, हा 45 असेल, त्याच्या लगतचा हा 45 असेल. म्हणजे मूळ जे कोन चौरसाचं 90 अंश होतात त्या 90 अंशाच्या कोनाचं काय झालेलं आहे? या कर्णामुळं 45 मापाच्या दोन कोनामध्ये विभाजन झालेलं आहे. कोणता चौथा गुणधर्म तयार केला? डायगोनल बायसेक्ट द ऑपोजिट अँगल्स. म्हणजेच चौरसाचे कर्ण सम्मुख बाजू दुभागतात. सम्मुख कोन दुभागतो. चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. आता पुस्तकातील पेज एकदा शेअर करतो. हा बघा, पहिला गुणधर्म कोण वाचतंय? हा Diagonals are of equal length, that is they are congruent. बरोबर. डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ. चौरसाचे कर्ण समान लांबीचे असतात म्हणजेच चौरसाचे कर्ण एकरूप असतात. दुसरा गुणधर्म काय वाचा? डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तिसरा गुणधर्म Diagonals are perpendicular to each other. बरोबर. चौरसाचे कर्ण परस्परांना लंब असतात. आणि शेवटचा गुणधर्म Diagonals bisect the opposite angle.
बरोबर. चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात. आता तुम्हाला अभ्यास काय असणार आहे आज? ही व्याख्या लिहायची आणि त्याच्या खाली गुणधर्म ह्या 4 लिहायचे का? फक्त प्रॉपर्टी लिहायच्या. तसंच आयताची व्याख्या आणि आयताच्या 3 प्रॉपर्टीज. काय अभ्यास सांगितला? पहिल्यांदा रेक्टँगलची डेफिनेशन लिहायची, पुन्हा रेक्टँगलच्या 3 प्रॉपर्टी, पुन्हा स्क्वेअरची डेफिनेशन आणि स्क्वेअरच्या 4 प्रॉपर्टी. एवढा अभ्यास लिहायचा. ओके, बस.